खारमध्ये आम आदमी पक्षातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। राघव चड्ढा यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं। राघव चड्ढांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। बंधू खराच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी। खराच्या फार्म हाऊस मधील काही संशयास्पद व्हिडिओ आता एसआयटीच्या हाती लागलेत। महिलांसोबतच्या गैरकृत्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती आहे। कुकच्या माध्यमातून खराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलेलं होतं। आता ऑफिस बॉय नंतर कुक कडून देखील खराच्या कारनाम्यांचा भांडाफोड करण्यात आला। या प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे। काय संशयास्पद आहेत? सगळे तर व्हिडिओ ओपनच आहेत। ज्या पद्धतीनं त्यांनी महिलांच्या भावनेचा गैरसमजूचा फायदा घेतला आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, अशा भोंदूगिरीला कुठेही स्थान देता कामा नये। आता ही चौकशी सुरू आहे। त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांच्या ट्रस्टमधल्या एकाचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याचा तो प्रकार आहेच। नवरा बायको गेलेत बिचारे त्याच्या ट्रस्टमधील खरातांच्या। ही चौकशीमधून काय निष्पन्न होते आज तरी काय ठोस सांगता येत नाही। बडे मासे आले की चौकशी गुंडाळली। बोंधू खराशी संबंध महसूल अधिकाऱ्यांना भोवणार असून खराशी संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी बडतर्फ त्यांना करण्यात येणार आहे। अनेकांचा जमीन खरेदी आणि इतर प्रकरणामध्ये सहभाग असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची नावे समोर येणार असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची एसआयटी आहे या सर्व प्रकरणाची एसआयटी ज्या ज्या अधिकाऱ्याचे नाव आज पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे। त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे। मी एकच सांगेन, हे लोक बडतर्फ होते, अशोक खरातला साथ देणार, त्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे आम्हाला। जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे। पण एसआयटीला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा। ज्या ज्या खात्याचे जे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।